करण टू प्रसाद. पहिला चेंडू राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 सेकंड राऊंडच्या मॅचेसला मात्र सुरुवात होते. करण तयार, त्याच्या समोर आहे तो प्रसाद. प्रसाद पहिल्या चेंडूवरती मात्र फटक्याला एलिव्हेशन मिळालं नाही. बराच काळ चेंडू हवेत आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो फलंदाज प्रसाद घरत. चेंडूवरती मात्र आक्रमण चढवायचं होतं प्रसाद घरातला. मागच्या मॅच मध्ये देखील आपल्या साथीदारांना त्यानं निराश केलं होतं आणि याही मॅच मध्ये प्रसाद घरत काहीच करू शकला नाही. या वर्षीचा हंगामाच्या सुरुवातीला प्रसाद घरत ज्या टच मध्ये होता आणि स्वर्गीय गोपालशेठ नाईक स्मृती चषकामध्ये या फलंदाजानं खरोखरच हाहाकार माजवला होता तो प्रसाद घरत. आता मात्र भोपळा न फोडता तंबूमध्ये जाऊन विसावतोय. 1-0 संघाची सध्याची परिस्थिती. पहिल्या चेंडूवरती बाद झाला प्रसाद. करण गोंसळकर पहिल्या मॅच मध्ये देखील अफलातून गोलंदाजी केली होती करणनं आणि याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती बाद करतोय तो प्रसाद घरातला. न्यू बॅट्समन मैदानावरती सिद्धेश वास्कर. यावेळी परेशचा हा फटका पहा, अफलातून कामगिरी करतोय षटकार या चेंडूवरती. खातं देखील उघडतंय स्वतःचं आणि संघाचं देखील. थँक्यू. टेनिस शॉट. चेंडूची पूर्तता करायची मैदानावरती. चेंडूची पूर्तता करायचे. टेनिस मध्ये आपण ज्या पद्धतीने पाहतो ना की रॅकेट ज्या पद्धतीने भिरकावलं जातं त्याच पद्धतीचा हा फटका होता तो फलंदाज परेश कडकेचा. आता कोणत्या प्रकारची गोलंदाजी करायची परेशला, ज्या पद्धतीने ब्लॉक होलच्या चेंडूंमध्ये हा त्याच्या धाटीतले फटके मात्र खेचतो. आता धीम्या गतीचा हा चेंडू होता, पिक केला आणि चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार मात्र खेचला तो परेश कडकेनं. चेंडूची चाचपणी होते, त्याच्या साथीनं भंगारपाड्याचा संघाचा खेळाडू म्हणजे सिद्धेश वास्कर मात्र वन डाऊनच्या भूमिकेत मैदानावरती दाखल झाला. या खेळाडूंना देखील खूप चांगली कामगिरी केली. माथेरानची स्पर्धा देखील या खेळाडूंना गाजवले. तो मात्र आता परेश कडकेच्या समवेत आहे आणि गोलंदाजी करतोय तो करण गोंसळकर. पहिला चेंडू बाद झाला प्रसाद. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. चेंडूची मात्र चाचपणी होते दोन्ही फलंदाज. वीस मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला सत्र कंप्लीट करण्यासाठी. आयोजकांकडून मात्र ताकीद येते. करणचा हा चेंडू वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं अजिबात उसळी घेतली नाही यष्टिरक्षक रघु परदेशीनं. नितीन पाटील मला असं वाटतं मिसगाईड झालो थोडाफार. नितीन पाटील मात्र यष्ट्यांच्या मागे चांगले यष्टिरक्षण करतायत. डॉट चेंडू मात्र कंप्लीट केलाय तो करणनं. यावेळी परेश याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो, परंतु हा फटका मात्र फसलाय परेश कडकेचा. लपकला जातोय मिड विकेट मध्ये. परेश कडकेच्या पारीचा मात्र इथे अंत. थँक्यू.
थँक्यू DJ मास्टर यांची देखील साथ आम्हाला आज रात्रभर लाभले. खूप चांगलं संगीत त्यांनी मात्र लोकांना ऐकवलंय. आणि आता करण गोंसलकर चांगली कामगिरी करतोय. तर आंबिवली गावाचं जे काही टायटल सॉन्ग आहे त्या टीमचं, ते टायटल सॉन्गमध्ये करण गोंसलकरचा आपण उच्चार ऐकला. आणि का करू नये या खेळाडूबद्दल आणि त्याची स्तुती का करू नये, कारण त्यांनी परेश कडकेला आता बाद केलंय. जो फलंदाज स्फोटक रूप मात्र धारण करत होता त्या परेश कडकेला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते करणला. टीमची धावसंख्या ती मात्र 6, 2 विकेट. बाद होणारे फलंदाज प्रसाद घरत आणि परेश कडके. न्यू बॅट्समन मैदानावरती मात्र दाखल झालाय तो समाधान वास्कर. कुंडेवाळ संघाचा हा सुपरस्टार खेळाडू समाधान आणि त्याच्या समवेत तो मात्र एकता भंगारपाडा टीमचा आणखी एक दर्जेदार राष्ट्रपळी खेळाडू सिद्धेश वास्कर. आणि गोलंदाजी मात्र करतोय गावदेवी आंबिवली टीमचा करण. नैरे दुंद्रे विभागाचा आज मात्र तो प्रतिनिधित्व करतो आणि त्यांच्या विरोधात आहे तो मात्र निलेश स्पोर्ट्स जावळे. 6 धावसंख्या धावफलकावरती 2 विकेट गेल्यात पहिली ओव्हर. समाधान प्रयत्न करतोय, बॅटची कडा घेतली. गणेश पारवे वेगाने धावत आला होता चेंडूवरती. पंचांकडे अपील करतायत परंतु इथे 1 धाव कंप्लीट केले दोन्ही फलंदाजांनी. एका धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. मी विनंती करतोय सन्माननीय पवनजी पालटे साहेब जे जनरल मॅनेजर आहेत हॉटेल पल्लवीचे, मी त्यांना विनंती करतोय की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. जे चांबार्ली गावचे आहेत पवनजी पालटे साहेब, आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत. खरंचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेचायचा होता सिद्धेश वास्करला परंतु खूप वेगाने चेंडू मात्र निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक कंप्लीट. करणनं आपल्या गोलंदाजीची जादुई करामत मात्र मैदानावरती दाखवली. 2 विकेट घेत मात्र धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 7. औरत प्यार में अंधा कर देती है, अरे बादशाह को अपना गुलाम बंदा कर देती है. अरे ये तो वो मछली है यारो, सारे तालाब को गंदा कर देती है. घोटाला 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 गड़बड़ घोटाला, एक घोटाला 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 गड़बड़ घोटाला, एक घोटाला 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 गड़बड़ घोटाला. सुजालिया पोट धन्यवाद. 7 धावसंख्या धावफलकावरती या दोन्ही फलंदाजांवरती आता दारोमदार असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. रमेश पवार मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील सेकंड ओव्हर फेकण्यासाठी. लेफ्टी बॉलर त्याच्या समोर आहे सिद्धेश. शफळून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र निघतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू मात्र फील्ड होईल. वाईड +1 अशा 2 धावा मात्र मिळतील. निलेश स्पोर्ट्स जावळे टीमला जाऊन पोहोचेल. या धावा खूप महत्वाच्या आहेत कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा दिल्या होत्या करणनं, त्या 7 आणि आता धावसंख्या झाली ती मात्र 9. 4 ओव्हरची मॅच आहे. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच नैरेदुंद्रे विभाग विरुद्ध निलेश स्पोर्ट्स जावळे या 2 टीमच्या दरम्यान. रमेश पवार स्ट्रायकर एंडला असेल. आता सिद्धेश फुलटोस पिक केलं, चेंडूला धाडलं मात्र डिफाईन लेग रिजन मध्ये सिद्धेशच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. वैयक्ती बाबूराव छाती मारायला लागला. लहान वैयक्ती बाबूराव
डाव षाटी माराय लागला घट्ट हाताती आवळून थँक्यू. धावसंख्या झाली ती मात्र 15. आता सिद्धेच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आपण पाहिला. खरं तर फुलटोस होता. अगोदरचा वाईड चेंडू थोडासा त्रस्त आणि थोडासा दबाव मात्र आला तो रमेशवरती आणि एक बॉल मात्र आपल्याला कंप्लीट करायचे. पहिल्या चेंडूवरती जो वाईड फेकला त्याचा दबाव आल्यानंतर हा चेंडू मात्र फुलटोस आला आणि त्या फुलटोस चेंडूचा समाचार घेतला तो सिद्धेश वास्करनं. 6 धावसंख्या. धावफलकावरती येते 15. खूपच आखूड टप्प्याचा हा चेंडू. गती कमी होती या चेंडूवरती. स्लोवर बाउन्सर इफेक्टिव्ह मात्र ठरतोय तो रमेशचा. डॉट चेंडू मात्र फेकला जातोय सिद्धेशच्या विरोधात. वेगानं फेकला गेलेला हा चेंडू शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी पुढे सरसावणार परंतु त्याच्या समोर चेंडू टप्पा पडतोय. एक धाव फक्त मिळेल ती निलेश फोर्ट जावळे टीमच्या सिद्धेशला. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 2-16 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स पहिल्या षटकामध्ये होत्या. करणनं धावा दिल्या 7 आणि आतापर्यंत रमेशनं धावा दिल्यात 9. स्लोवर बाउन्सर आणि इफेक्टिव्ह दर्जेदार स्ट्रोक मात्र येतोय समाधानच्या बॅटमधून. षटकार. चेंडूची पूर्तता त्वरित करायची मैदानावरती. षटकार मात्र आला. समाधानचं मी विशेष कौतुक करेल कारण शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूची टेहाळणी केली आणि शेवटच्या क्षणाला मात्र फटका एक्झिक्यूट केला. रमेशच्या विथ द टर्न मात्र लगावलेला हा रिव्हर्स स्वीपचा षटकार आणि या 6 धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय ते 22 वर. 22 या षटकामध्ये खूप धावा आल्यात निलेश फोर्ट जावळे टीमसाठी. पहिल्या षटकामध्ये करणनं अवघ्या धावा दिल्या होत्या त्या 7 आणि आतापर्यंत रमेशच्या विरोधात धावा आल्यात त्या मात्र 15. चांगली बॅटिंग. दोन्ही फलंदाज आता सेट झाले. 22 धावा धावफलकावर. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 तालुका निहाय आजचा हा एक वेगळी संकल्पना. या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या तुम्ही खुल्या गटातील क्रिकेट पाहू शकाल. मागची 2 रात्र 1-11चे ग्रामीण संघ तुम्ही पाहिले आणि त्यामध्ये उल्वे आणि सावळेश्वर सावळे जो परी 11 सावळे या नावाने खेळत होता. हे 2 टीम मात्र सेमीफायनलसाठी मात्र पात्र ठरल्यात आणि आज मात्र कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल. अगोदरच फटक्याचं चॉईस मात्र केलं होतं. ठरवून खेळायचा होता हा फटका तो समाधानला परंतु फटका फसला. डॉट चेंडूची मात्र सांगता करतोय गोलंदाज रमेश पवार. धावफलक स्थिरावलंय ते 22 वर. 22. यावेळी समाधान आणि अचूक फटका अचूक टायमिंग बेमिसाल षटकार. हा धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय निलेश स्पोर्ट्स जावळे टीमचं. ते मात्र तब्बल 28 वरती. 28. पहिल्या षटकामध्ये 7 आणि या दुसऱ्या षटकामध्ये रमेशच्या धावा आल्या ते मात्र 21. याचं एकमेव कारण आहे समाधान आणि सिद्धेश वास्कर. कारण सिद्धेशच्या बॅटमधून एक षटकार आणि समाधानच्या बॅटमधून या षटकामध्ये 2 षटकार आपण पाहिले. एकूण 3 षटकार या षटकामध्ये. टीमची धावसंख्या 28. 2 षटकांचा खेळ अजून अद्यापही बाकी आहे. किती टार्गेट मात्र सेट करणार. पुढची मॅच असेल वरद टॉवर रसायनी विरुद्ध यासर 11 पनवेल. खालापूर विरुद्ध पनवेल अशी लढत मात्र पुढची पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. हे सत्र समाप्त होण्याच्या अगोदर 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. तिसरं षटक फेकण्यासाठी मात्र गोलंदाज तयार होईल. सचिन.
षटक फेकण्यासाठी मात्र तयार. बरेचसे फेरबदल होत आहेत. नेरेदुंद्रे विभाग विरुद्ध निलेश स्पोर्ट्स जावळे. नेरेदुंद्रे विभाग तालुकानी या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. पाहूया या स्पर्धेमध्ये त्यांनी फर्स्ट राऊंड तर कंप्लीट केलंय. दुसऱ्या राऊंडची ही लढत मात्र चालू आहे. त्यांच्या विरोधात आहे निलेश स्पोर्ट्स जावळे हा संघ. सचिन तयार. धीम्या गतीनं फेकलेला हा चेंडू बॅटचा टो एंड घेतलाय. गोलंदाज आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध मात्र चेंडू पडतोय. एकच धाव मात्र मिळते समाधानला, सिद्धेशला आणि एका धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 29-29. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019. ही स्पर्धा आपण अनुभवतायत. हे तिसरं पर्व या स्पर्धेचं. धीम्या गतीनं फेकलेला हा चेंडू गोलंदाज सचिन मडवी इथे गती परिवर्तनाचा सिद्धांत मात्र वापरतो या क्रिकेटमध्ये आणि डॉट चेंडू. खरं तर या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये विकेट घेण्यापेक्षा मी म्हणेल की इकॉनॉमिकल बेसिसवरती जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तोच नेहमी यशस्वी ठरतो या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये. गती परिवर्तन, चेंडूला पिक केलंय. क्षेत्ररक्षण किती अफलातून सजवलं ते कर्णधारानं. व्यवस्थितरित्या मात्र प्रॉपर फिल्डर्स सेट मात्र केले तर कर्णधाराने तिथेच मात्र चेंडू जाऊन पडतोय. गोलंदाजाची शैली काय आहे, गोलंदाज कशा पद्धतीचं चेंडू फेकतोय, मग त्याच्या विरोधात कशा पद्धतीनं फटके येणार फलंदाजाकडून, हे सगळं काही लक्षात घेऊन मात्र फिल्डिंग पोझिशन सेट करण्यात आलाय नेरेदुंद्रे विभागाकडून. हा धीम्या गतीनं फेकलेला चेंडू पिकअप शॉट आपण पाहिला. सिद्धेश वास्करच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. आपण पाहिला कारण चेंडूला पिक केलं, त्याच्या गतीचा संपूर्णपणे विचार केला आणि आपल्या मनगटाचा वापर करून मात्र चेंडूला फेकून दिलं मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 36 वर. सचिन तयार. सचिनचा हा चेंडू बॅटवरती व्यवस्थित आला नाही. आता मात्र सचिन मडवी आपली ताकद मैदानावरती दाखवतोय. परतावं लागेल ते सिद्धेश वास्करला. छत्तीस धावसंख्या धावफलकावरती या गोलंदाजाकडे पाहिल्यानंतर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीबद्दल जरूर म्हणायला मला आवडेल. कारण पहिल्यांदा डाव्या हातामध्ये चेंडू ग्रिप करतोय आणि ज्यावेळी अगदी रनअप कंप्लीट करताना अगदी बॉलिंग क्रीजपर्यंत जेव्हा पोहोचतोय त्यावेळी मात्र उजव्या हातात घेऊन चेंडू मात्र फेकतोय. तो पहा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता तो मात्र समाधान फटका इथे मात्र समाप्त झाला. अशा प्रकारचे गोलंदाजी करणारे बरेचसे गोलंदाज आपण टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहिलेत. काही गोलंदाज असे आहेत की चेंडूची ग्रिप कळू नये म्हणून अगदी चेंडू लपून देखील आणतात आपल्या डाव्या हाताचा किंवा आपला जो गोलंदाजी करण्याचा हात आहे त्याच्या सोबतीला. म्हणजे उजव्या हाताचा गोलंदाज असेल तर डाव्या हातानं मात्र आपला उजवा हात कव्हर करतो, चेंडू कव्हर करतात आणि फलंदाजाला ग्रिप समजू नये, आपण कशा पद्धतीनं चेंडूची ग्रिप केले हे समजू नये म्हणून चेंडू कधी मात्र लपून शेवटपर्यंत आणतात. असेही गोलंदाज आपण पाहिलेत. परंतु हा एक वेगळा धाटणीचा गोलंदाज आपण पाहिला. तो सचिन मडवीला इफेक्टिव्ह मात्र ठरला. चांगली गोलंदाजी केली. एक षटकार सिद्धेच्या बॅटमधून जरूर आला परंतु त्यानं धावा दिल्या अवघ्या 8 आणि विकेट देखील घेतली. ती मात्र एक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 वर. 36. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि तिसऱ्या षटकामध्ये 8. एकूण धावसंख्या ती मात्र निलेश स्पोर्ट्स जावळे टीमची 36. अंतिम षटक, शेवटचं षटक. नेक्स्ट मॅच असेल वरद टॉवर रसायनी विरुद्ध यासर 11 पनवेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 हे पर्व तिसरे. या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली तो दिवस होता मराठी भाषेचा दिवस 27 फेब्रुवारी. कवी कुसुमाग्रज यांची जयंतीच्या निमित्तानं मराठी राजभाषा दिन म्हणून आपण साजरा करतो आणि त्याच औचित्य साधून मात्र या राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019 ला सुरुवात करण्यात आली. हा फटका अजय डांगरकर मात्र गोलंदाजी करतोय.
एक्झिक्यूट झाला नाही. एक धाव फक्त या चेंडूवरती मिळेल. न्यू बॅट्समन मैदानावरती मात्र आलाय कुणाल नाईक. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 37 वरती. 37 धावसंख्या धावफलकावरती आता संपूर्णपणे दारोमदार आहे. उर्वरित 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये मी तर म्हणेल की समाधान जितके जास्त चेंडू खेळेल तितका मात्र धावसंख्येचा आलेख वाढेल तो निलेश पोट जावळे टीमचा. अजयचा हा चेंडू पहा, चेंडू मात्र खालीच राहतोय. त्याच्याकडे पाहून ज्या टीममध्ये हरिओम पनवेलमध्ये आपण RCC पेठ संघाचा अरबाज त्याच्याकडे पाहून देखील आपल्याला वाटत नाही की हा इतक्या वेगानं गोलंदाजी करू शकतो. हा देखील गोलंदाज पहा, सडपत्तळ बांध्याचा, परंतु काय गोलंदाजी करतोय. वेगानं मात्र चेंडू फेकतोय, परंतु यावेळी नियंत्रण नव्हतं. दिशा थोडीशी भरकटलेली, असं वाटलं की हातातून चेंडू थोडासा निसटला. अतिरिक्त धाव मात्र मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 वर. 38. अंतिम षटक मार्गस्थ आहे. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 4. प्रयत्न करतोय समाधान. बॅकअप मात्र चांगलं मिळालं शॉर्ट थर्डमॅन मध्ये बाईकच्या स्वरूपात. मनोज गुप्ता सर मात्र इशारा करतायत की अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. या अतिरिक्त धावेनं निलेश पोट जावळे टीम एक धावा आता मात्र गोळा करते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ते 39 वर. 39. मोठ्या फटक्यांच्या शोधात दोन्ही फलंदाज कुणाल आणि त्याचबरोबरीनं समाधान. 4 ओव्हरची मॅच, 3 चेंडू शिल्लक आहेत. किती टार्गेट मात्र सेट करण्यात येणार. निलेश पोट जावळे टीम कडून नेरे दुंदरे विभागाच्या विरोधात अखोल टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करायचा होता, परंतु अगदी सीमा लगत खूप चांगला झेल मात्र टिपण्यात यश मिळालंय. कुणाल नाईकला देखील परतावं लागतंय या चेंडूवर. थँक्यू. 39 धावसंख्या धावफलकावरती स्पीडअप करायचे. पंचांकडून इशारा येतोय स्पीडअप करायचे लवकरात लवकर. 39 धावा झाल्यात. आता चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता स्ट्रायकर एंडलाय तो मात्र समाधान, जो मैदानावरती चांगला खेळ दाखवतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतोय समाधान. समाधानचे प्रयत्न चालू आहेत, परंतु अंधाधुंदी फटकेबाजी मात्र समाधान कडून देखील होतोय. अजय डांगरकरचं मी विशेष कौतुक करेल. त्याचा चेंडू पडल्यानंतर अजिबात उसळी घेत नाहीये आणि फलंदाजाला काय हवी असते ती मात्र उसळी, आणि ती उसळी आणि तो बाउन्स मात्र मिळत नाहीये फलंदाजाला. म्हणूनच समाधान मात्र इफेक्टिव्ह ठरत नाहीये. आता पुन्हा एकदा चेंडू खालीच राहिला होता. चेंडू मात्र जातोय वाडिश लॉंगॉन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची फेक करेल आणि समाधानला देखील परतावं लागेल. 1 धाव मिळाली या चेंडूवरती निलेश पोट जावळे टीमला. धावसंख्या झाले 17च्या अंतीनंतर ती मात्र 40. 24 चेंडू 41 धावसंख्येची गरज असेल ती मात्र नेरे दुंदरे विभागाला. यासर 11 पनवेल आणि वरद टॉवर रसायनी दोन्ही टीमचे कॅप्टन मनीष तात्रे आणि सुमित धोंगडे आपण त्वरित नाणेफेकीसाठी मात्र यायचंय. पंच फक्की लवकरात लवकर व्हॉलेंटियर्स आपण फक्की घेऊन मैदानावरती जायचे. 24 चेंडू 41 धावसंख्येची मात्र गरज असेल नेरे दुंदरे विभागाला. इथे एक चान्स, इथे एक संधी मात्र उपलब्ध करून दिले निलेश पोट जावळे टीमनं. कारण 3 षटकांचा आपण विचार केला तर 3 षटकांमध्ये 19 धावा आल्या आणि एका षटकामध्ये 21 धावा आल्या. एकूण धावसंख्या झाली 40. म्हणजे 1 षटक रमेश पवारचं मात्र थोडंसं महागडं ठरलं. त्यामध्येच धावा आल्या निलेश पोट जावळे टीमसाठी. 40 धावा झाल्यात आणि 41 धावसंख्येची गरज आहे नेरे दुंदरे विभागाला. गणेश पारवे या मॅच मध्ये खूप महत्वाचा ठरेल असं मी म्हणेल, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील खूप चांगली इनिंग त्यानं साकारले. त्याच्या साथीनं आणखी त्याचे साथीदार देखील खूप चांगली कामगिरी करतील. परंतु या विपरीत आपण विचार केला की कुणाल नाईक
हॅलो. तर यासर 11 पनवेल टीमच्या संघनायकाला विनंती करी आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं. सुमित ढोंगडे त्यानंतर मनीष तात्रे आपण पाहतोय वरट टापर रसारी टीमचे संघनायक. तर मी विनंती करतोय सन्मान्य अतिथी दिनेश पाटील या पण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा. आज खूप चांगली त्यांची सर्वांची व्यवस्था देखील केली आहे. तर दिनेश पाटील तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. वरट टावर रसानी संघ आपण पाहतोय उमाताई यांचा संघ आणि तुमच्या भाच्याचा नावानं संघ खेळतो परत. नक्कीच तुम्ही या टॉससाठी मी दिनेश पाटीलला विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. वरट टावर रसानी आणि यासर 11 पनवेल या दोन संघादरम्यान टॉस होतं. मंचामध्ये 4 ओव्हरची मॅच असेल. हॅलो. तर सन्मान्य दिनेश पाटील यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस होता. 24 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज असणार आहे आणि या सेकंड इनिंगसाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल सन्माननीय रोशनजी पाटील सरांना. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, आपण आनंद घेत राहा राजा शिवछत्रपती ट्रॉफी 2019चा. येस टॉस होतोय. नाण्याच्या 2 बाजू छाप काटा कोणत्या बाजूला नशीब लागेल. पहिला तर शिक्का तुम्ही पाहताय. टॉस यासर 11 पनवेल. सुमित आपला जो का निर्णय असेल आपण मैदानात ताबा घ्यायचा. आपण मॅचकडे या ठिकाणी वळणार आहोत या सत्राकडे. यासर 11 पनवेल टीमच्या बाजूने टॉस लागला या मॅचचा आणि त्यानंतर मात्र इनिंग्स तुम्ही पाहता या ठिकाणी पहिलं सत्र निलेशपूर चावले टीमनं धावसंख्या केली आपण पाहतो या ठिकाणी 40 धाबा 10च्या सरासरीने मात्र फलंदाजी केली आहे. या ठिकाणी आपण पाहतो निलेशपूर चावले टीमने 41 धाबांचं टार्गेट सेट केलं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. नेरे दुंदरे विभाग संघासाठी प्रतिषटक 10.25 च्या सरासरीने मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे आपण पाहतो नेरे दुंदरे विभाग संघाला. आजच्या रजनीमधला पहिला सामना खेळला होता आपण पाहिला रोहन 11 करणारा टीमसोबत नेरे दुंदरे विभाग संघ आणि त्यानंतर मात्र बऱ्याचशा अवधीनंतर बऱ्याचशा विश्रांतीनंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो आपण पाहतो नेरे दुंदरे विभाग. प्रवीण चोरगे उर्फ बाली नावानं संबोधला जाणारा नेरे गावचा हा खेळाडू. तो दुसऱ्या बाजून तुम्ही पाहताय नक्कीच मूर्ती लहान परंतु कीर्तिमान अशी कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये देखील केली होती. गणेश पारवे हा खेळाडू मात्र येतो या ठिकाणी डावकुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडकडे. धाकटे जुईच्या मैदानात पण पाहिलं तर सरपंच चषक 2019 निसर्गताई डाकी रोशनजी डाकी यांच्या सौभाग्यवती ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली. त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीजची बाईक मात्र या खेळाडूने पटकावली होती. तर मी विनंती करेन 20 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची आहे. निलेशपूर जावले टीमच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय. जावले संघ आपण पाहिलं तर सर्व यंगस्टर्स आहेत परंतु एक असा खेळाडू आहे ज्यानं मात्र बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत टेनिस क्रिकेटचे. 40+ एक दर्जेदार खेळाडू रघुनाथ परदेशी तुम्ही पाहताय निलेशपूर जावले संघाच्या स्क्वॉडमध्ये. आणि या संघाला मात्र सपोर्ट करण्यासाठी आमचे मित्र निखिल परदेशी कंकू असतील सर्वांचा मी नक्कीच सहर्ष स्वागत करतो. बरेचसे समर्थक देखील मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेत असताना मैदानावरती TV स्क्रीनमध्ये तुम्ही ते पाहू शकता. ही स्पर्धा GTCच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह खूप चांगलं क्लिअरिटी तेवढं चांगलं इंटरनॅशनल स्कोअर कार्ड प्रत्येक चेंडूचा मात्र अपडेट आपण पाहतो या ठिकाणी दिला जातो आहे. स्कोरर आमचे मित्र असेल टेक्निशियन त्यांच्या माध्यमातून कॅमेरामन तुमचं देखील आम्ही नक्कीच स्वागत करू. कारण हा मैदान आपण पाहिला तर जवळजवळ खाडी क्षेत्रामध्ये आहे आणि थंडीचं वातावरण देखील आपण खूप पाहतोय. होळी जवळ आली की थोडंसं क्लायमेट गरम आपण पाहतो परंतु आज मात्र थोडंसं क्लायमेटमध्ये देखील बदल पाहायला मिळतो. फुटबॉलचा वापर कुणाल नाईकमध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. गणेश पारवे लॉंग ऑनमध्ये चेतन गोसावी चेंडू खाली येतोय परंतु चांगलं एफर्ट देखील लावताना आपण पाहतोय. चेतन गोसावीला 2 धाबा आल्या या चेंडूवरती. शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलन्स गमावला होता परंतु प्रेक्षकांचा सिग्नल येतो या ठिकाणी. 2 धाबा असतील. चांगला एफर्ट प्रयत्नांची पराकाष्ठा की तुम्ही TV स्क्रीनमध्ये देखील पाहू शकता. याचा संपूर्ण रिप्ले या चेंडूचा चांगला एफर्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्हचं देखील चांगलं योगदान राहिलं. नक्कीच तुमचा मी सहर्ष स्वागत करू. शेवटच्या चेंडूपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मध्ये चेंडूला फॉलो केला होता कॅमेरामन्सनं. कुणाल नाईकचा हा चेंडू यावेळेस सफल झाले होते. ऑनसाईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड क्षेत्राकडे शॉर्ट सिलेक्शन केला होता परंतु चेंडूला वेग जास्त होता. वेगानं मात्र बीट करतोय गोलंदाज कुणाल नाईक. या ठिकाणी गणेश पारवे
या फलंदाजाला 2 धाबा आल्यात. धावफलकामध्ये प्रतिषटक 10.25 ची सरासरी देखील राखायची आपण पाहतो या ठिकाणी नेरे दुंद्रे विभाग संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा फुल्लर लेंथ फेकतोय. चांगलं कमबॅक कुणाल नाईकच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी तुम्ही पाहता. कुणाल नाईक हा गोलंदाज पहिला चेंडू 2 धावा, त्यानंतर डॉट, तिसरा चेंडू देखील डॉट फेकला आणि यानंतर मात्र यासर 11 आणि वरद टावर रसायन या 2 संघांमध्ये देखील मोठा सामना मात्र आजच्या रजनीमधला या ठिकाणी पाहायला मिळेल. स्टेप आउट झाले ते स्क्वेअर कट फटका तुम्ही पाहता. तेवढं चांगलं एफर्ट लावलं सूरज पाटील वाकीलवाडा संघाचा खेळाडू. यावेळेस मात्र चांगला पद्धतीने चेंडू स्टॉप केलाय. एकदम आली जी प्रेक्षक आपण पाहतो आमच्या मैदानाच्या बाहेर ज्याने शेकोटी पेटवली ती विजवायच्या. धुराचं सावट मात्र मैदानाच्या आतमध्ये होतं कारण आपण प्रकाश होता तरी स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये थोडंसं व्यत्यय देखील निर्माण होऊ शकतं बॅड लाईटचं. तर आपलं सहकार देखील खूप महत्त्वाचं असेल. मी या सर्व प्रेक्षकांना विनंती करेन आपण शेकोटी विजवायच्या. 3 धाबा धावफलकात आल्या. स्ट्राईक रोटेट केल्या. त्याला प्रवीण चोरगे तो स्ट्राईक एंडकडे. विदाऊट प्रॅक्टिस हा खेळाडू मात्र प्रत्येक मैदानामध्ये खेळताना आपण पाहिला आहे खेळाडूला. यावेळेस मात्र ऑनसाईडमध्ये फटका कन्वर्ट करायचा प्रयत्न होता. सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. लाईन लेंथ बिघाड पण पाहतो या ठिकाणी. ऑफस्टिकच्या बाहेर असणारा चेंडू पंचानं मात्र स्क्वेअर घोषित केला. मनोज गुप्ता सर तुम्ही पाहताय म्हणजे स्क्वेअर लेग पंच. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल या ठिकाणी कुणाल नाईक. प्रवीण चोरगे स्ट्रेट टू द बॉलर. चांगला फटका एक्झिक्यूट केला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. गार गार थंडीचा महिना माझ्या जीवाची होतई दैना. गेली माहेरी माझी मैना, गेली माहेरी माझी मैना. मैने वाचून झोपत येईना, गेली माहेरी माझी मैना. धन्यवाद. गुलाबी थंडी देखील आपण मध्ये थंडीचं देखील सत्र वाढत चाललं आणि या क्रिकेटचा आनंद देखील घेण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आपण या थंडीमध्ये आपण पाहतोय. प्रवीण चोरगेसाठी हा चेंडू यावेळेस मध्ये पुन्हा एकदा गती परिवर्तन करतो कुणाल नाईक आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात लागली गेली आहे ती म्हणजे बिनबाद 8. तर या दरम्यान सन्माननीय पवनजी पालटे साहेब जनरल मॅनेजर हॉटेल पल्लवी अबिदा कलंबोली त्यांना विनंती करतो आपण मंचावरती याचं. त्यांच्या समवेत सुभाषजी मुंडे माजी सरपंच चांभारली या मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्मान्य संदीपजी मुंडे साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. बरेचसे आपण पाहतो वरद टावर रसायनी संघाचे पॅकर्स आणि त्यानंतर सर्व क्रिकेटचे चाहते, क्रिकेटला सपोर्ट करणारे सर्व व्यक्तिमत्व मान्यवर मी सर्वांना विनंती करेन आपण मंचावरती यायचं आहे. तर समीकरण बनलं गेलं तुम्ही टी व्ही स्क्रीनवर पाहू शकता. 18 चेंडू आणि 33 धाव्याची गरज. प्रतिषटक 11ची सरासरी राखायची आहे. एका बाजूने आपण पाहतो या ठिकाणी रघुनाथ परदेशीचं देखील एक निर्णायक षटक असेल निलेश पोर जावले टीमसाठी. परेश खडकेने देखील चांगली इनिंग साकारली पहिल्या मॅचमध्ये आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो गणेश पारबे मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा हा खेळाडू मात्र या ठिकाणी चांगलं कमबॅक करेल का हा प्रश्न मात्र निर्माण होतोय आपण पाहतोय तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये. आजही घर बसले आपण पाहतो नेरे दुंद्रे परिसरामध्ये बरेचसे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असतील. त्यानंतर आपण पाहतोय खऱ्या आता निलेश पोट जावले संघात देखील बरेचसे फॅन्स या सामन्याचा आनंद घेत असतील. सर्वांचा आम्ही नक्कीच सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गमध्ये होतोय अनुभवी असा खेळाडू आपण पाहतो मी ज्यांचा उल्लेख केला होता रघुनाथ परदेशी 40+ हा खेळाडू मात्र आजही तोच टॅलेंट आणि तीच गुणवत्ता दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये. भिंगारी संघाकडून नेतृत्व करणारा हा खेळाडू मात्र सज्ज होतोय यावेळेस रघुनाथ परदेशी. यावेळेस मात्र रिदम चुकतोय. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये व्यत्यय. पंचाचा निर्णय इज अ डेड बॉल. मृत चेंडू घोषित केला. लेफ्ट हँड फलंदाज गणेश पारबे स्ट्राईक एंडकडे. रघुनाथ परदेशीचा हा चेंडू यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूमध्ये आपली गुणवत्ता दाखवल्या. यष्ट्यांचा भेद घेणारा चेंडू आपण पाहतोय. फलंदाज क्लीन बॉल होत आहे. गणेश पारबे बॅक टू द पॅव्हिलियन. समझ सका ना कोई भी
एलवी हे नाव मात्र मात्र तमाम प्रेक्षकांच्या हृदयामध्ये जाऊन पोहोचलं. एक यशस्वी आयोजक आहेत आणि कर्नाटक ग्रामपंचायत माजी उपसरपंच विद्यमान सदस्य देखील आहेत. त्यांना देखील त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया मॅचच्या दरम्यान. तर वन डाऊन रिझर्व्हमधलं येणारा खेळाडू माझा रमेश पवार उर्फ आऊ, एक नॅनो कार आणि 2 टू व्हीलर बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. तर सन्मान्य आदरणीय संदीपजी मुंडे साहेब त्यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण मित्र परिवार यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन होतं. त्यांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन विराजमान होतात. स्पीडअप करा मॅचला. 8 धावा धाफरकती लागल्या. एक गडी देखील बाजाला गणेश पारवे पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त करून दिला. आपण पाहतो या ठिकाणी रघुनाथ परदेशी या गोलंदाजानं खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलरचा चेंडू सन्मान दिला, हलक्या हाताने खेळून काढला. ऑन साइड मध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कदाचित धोका संभावला जाईल. रॉकेट थ्रो अपेक्षित होता सुरतच्या माध्यमातून. यावेळेस मात्र थोडासा फ्लायटेड चेंडू फेकला. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट देखील केलं दोन्ही फलंदाजानं. आणि क्रिकेटमध्ये खऱ्या हाताने मिळालेल्या संधीचं सोनं करणं खूप महत्त्वाचं असतं. त्या संधीचं सोनं देखील दोन्ही फलंदाजानं केलं. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या मात्र पहिलं दशक पूर्ण आलं. 10 धावा धावफलकाती लागताना पाहायला मिळतील. 1 बाद 10. रमेश पवार आणखीन एक दर्जेदार खेळाडू स्ट्राईक एंडकडे येतो. डावखुरी हाताचा क्रिकेटर तुम्ही मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण एकंदरीत विचार केला तर डावखुऱ्यांचा खेळ मांडला जातो. आणि इथे मात्र आपली गुणवत्ता आपलं कौशल्य दाखवण्याची संधी आली आहे रमेश पवार या फलंदाजाला. हा चेंडू गुडघ्याचा वापर केला. ऑनसाईडमध्ये फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडूमध्ये पेस जास्त आपण पाहिला या ठिकाणी रघुनाथ परदेशी या गोलंदाजाच्या माध्यमातून. कित्येक मैदानावरती या गोलंदाजानं मात्र बऱ्याचशा फलंदाजांना अक्षरशः नाचवलं. बरं रघुनाथ परदेशी या गोलंदाजानं फुलटॉस आहे. खराब चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका, मोठा प्रहार केलाय. डीप बॅक वर स्क्वेअर लेगच्या डोक्यावर येणारा हा दणदणीत षटकार रमेश पवारच्या बॅटमधून. या षटकासाठी मात्र 16 धावा धावफलकामध्ये लागताना पाहायला मिळतील. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका येतो. यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्राकडे नो मॅन्स लँड चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आमच्या समालोचक कक्षाला सलामी दिली आहे रमेश पवार या फलंदाजानं. चौकार येतोय या ठिकाणी नेरे तुंद्रे विभाग टीमसाठी. जे सुरुवात केली होती विकेट प्राप्त करून रघुनाथ परदेशीने आणि यावेळेस मात्र पूर्णपणे डॉमिनेट करतोय फलंदाज रमेश पवार. अशा प्रकारची फलंदाजी रघुनाथ परदेशी या गोलंदाजावरती आर्केडेकी प्रीमियर लीग तुम्ही पाहिलं असेल. रोहन प्रीमियर लीगमध्ये अजय कोहली या खेळाडूने घेतले तब्बल 5 षटकार होते या गोलंदाजावरती. इथं देखील तेवढी चांगली फलंदाजी आपण पाहतोय रमेश पवारच्या माध्यमातून. हा चेंडू अकोट टप्प्याचा. यावेळेस मात्र स्टान्स देखील चांगल्या पद्धतीने क्रिएट केला. आपण पाहिला ऑनसाइडमध्ये शफल देखील झालं पण फटका फसला गेला. ताकदीचा अभाव पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतो या ठिकाणी रमेश पवार. रोहन पाटील येतो या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. तर आपण पाहतो 20 धावा धावफलकाती लागल्या गेल्या. अजूनही 21 धावा करायच्यात. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपण पाहतो या ठिकाणी नेरे दुंद्रे विभाग टीमला ज्या सरासरीची अपेक्षा होती त्या सरासरी मात्र धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आपण पाहतो नेरे दुंद्रे विभाग 12 चेंडू 21 धावा यावेळेस आपण समीकरण उरलं गेलंय. नेरे संघ तुम्ही पाहिला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरतो. खेळाडू रोहन पाटील. रतनबुवा स्पर्धेमध्ये आपण पाहिला मलंगड आणि रायगड पोलमधून नेरे संघानं गोगवित यश संपादन केलं होतं. ठाण्याच्या मोठ्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धेमध्ये आणि त्या टीममधला हा प्रतिनिधी आपण पाहतोय रोहन पाटील.
नेरे संघाचा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज होतोय भावेश येतो गोलंदाज आपण पाहतो खिडूकपाडा संघाचा हा गोलंदाजी मार्गवरती खिडूकपाडा आपण पाहतो या ठिकाणी खिडूकपाडा गावचा हा गोलंदाज भावेश तारीख 1 करतोय पाहतो या ठिकाणी दोन्ही नेरे गावचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत एका बाजूने प्रवीण चोरगे ज्या फलंदाजामध्ये कित्येकदा 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावण्याचा पराक्रम आहे आपण पाहिला विदाउट प्रॅक्टिस हा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये उतरतोय असं म्हटलं तर फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट पण जेव्हा मात्र खेळतो तेव्हा मात्र तमाम प्रेक्षकांची मने देखील जिंकतो हा फलंदाज इथे मात्र एक मॅरेथॉन इनिंग साकारला आपल्या टीमसाठी भावेशला देखील तेवढी चांगली गोलंदाजी करावी लागली यावेळेस मात्र अप्रतिम टायमिंग आपण पाहिला मिड विकेटच्या डोक्यावरून पॅरल स्ट्रोक येतोय प्रवीणच्या बॅटमधून 6 धाब्यासाठी दणदणीत षटकार माइका लाल हमसे टक्कर लेने वाला तो आओ मैदान में देखे जरा किसमें कितना है दम जम के रखना कदम मेरे साथिया देखे जरा धन्यवाद डिश आता मात्र आव्हान उभं राहिलं आपण पाहतो निलेश स्पोर्ट जावळे संघासमोर या धावांचा बचाव करण्यासाठी कारण प्रवीण चोरगेने ज्या पद्धतीनं हा फटका एक्झिक्यूट केला मिड विकेटच्या डोक्यावरून आत्मविश्वास देखील वाढला या फलंदाजाचा तर एका बाजूने मात्र भावेशला एका दुसरा डॉट चेंडू किंवा एखादा विकेट या ठिकाणी प्राप्त करायला लागेल 11 चेंडू 15 धाबा चेंडू आणि धाबांचा तुम्ही अंतर पाहिलं फक्त 4 धाबा पुढे आपण पाहतो या ठिकाणी असेल धाबांचा अंतर तुम्ही पाहिला एक मोठा फटका मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करून देईल तो म्हणजे नेरे धुंद्रे विभाग टीमसाठी गोलंदाज भावेश या चेंडूवरती आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज होतो भावेश क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल होताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला लॉंग ऑनमध्ये काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक मिड विकेटमध्ये त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी चांगली रणनीती आखल्या फुलर लेनचा चेंडू होता यावेळेस मात्र स्टिअर केला चेंडू लॉंग ऑनच्या दरम्यान सिद्धेश वास्कर चेंडू खाली होतो यावेळेस मात्र सिंगल धाव येईल समीकरण देखील बदललं गेलं शेवटचे 10 चेंडू आणि 14 धाब्याची गरज असताना ती नेरे धुंद्रे विभाग टीमला 10 चेंडू 14 धाबा सामना मात्र खूप रोमांचक परिस्थितीमध्ये येऊन पोहोचला एक षटकार मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करून देतो आपण पाहिलं ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता रोहन पाटील येतोय आणि केने एक आक्रमकाचा फलंदाज हा चेंडू फटका फसला गेलाय यावेळेस मात्र षष्टीरक्षक चेंडू खाली येतोय फलंदाज बाद प्रसन्न झेल स्वीकारले आणि केने खादरा बसतोय नेरे धुंद्रे विभाग टीमला रोहन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन येस मी प्रत्येक संघांना विनंती करेन लाईन क्रॉसिंग हा नियम पॅनल्टीसाठी नाही तर तुमचा डगआउटमधला खेळाडू लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये कसा जाईल यासाठी आमच्या आयोजकांनी आखल्या गेल्या कोणत्याही प्रकारची पॅनल्टी मात्र आपण पाहतो या ठिकाणी 2 धाब्याची पॅनल्टी दिली होती मागच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला निलेश गाताडे आणि केने एक आक्रमक असा फलंदाज आंबिवली संघाचा मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तर सामन्यामध्ये अजूनही 9 चेंडू आणि 14 धाब्याची गरज असेल नेरे धुंद्रे विभाग टीमला प्रवीण चोरगे पुण्यात शपथ झालं ते ऑनसाईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता चेंडूमध्ये पेस जास्त होता वेगानं मात्र बीट करतोय गोलंदाज या ठिकाणी भावेश 8 चेंडू 14 धाब्याची गरज या षटकामधील 2 निर्णायक चेंडू असतील या 2 चेंडूमध्ये जर धावा जास्त आल्या तर मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करेल नेरे धुंद्रे विभाग संघ तर एखाद दुसरा विकेट किंवा डॉट चेंडू फेकला भावेश तर मात्र कमबॅक करेल निलेश स्पोर्ट जावळे संघ पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू यावेळेस मात्र पॉपिंग क्रीज सोडली आहे प्रवीण चोरगेनं यष्टी चित होतं फलंदाज प्रवीण चोरगे वनगडी गावाकडच्या नको विचारू भिकू वनगडी गावाकडच्या नको विचारू भिकू अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू 7 चेंडू आणि 14 धाब्याची गरज 12 बॉल 21 धाब्याची गरज असताना पहिल्या चेंडूतील षटकार होता आणि त्यानंतर मात्र सिंगल डबलकडे जरी लक्ष केंद्रित केलं असतं तर कदाचित मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट मर्यादित षटकांचे सामने प्रत्येक फलंदाज मात्र आक्रमक आणि अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी उतरतो मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय 7 चेंडू 14 धाब्याची गरज स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय स्वतः संघनायक मंगेश फडके मॅन फ्रॉम कोपरली
हा चेंडू फुलर लेन स्टेपन कुठल्याही प्रकारचा फुटबॉलचा वापर नाही आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉमिनेट करतोय आणि खऱ्या अर्थानं कौतुक करायला लागेल भावेशचं. पहिला चेंडू षटकारानंतर 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली. हे क्रिकेट आहे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तर शेवटचे 6 बॉल आणि 14 धाब्याची गरज असणार आहे नेरे दुंद्रे विभाग टीमला. जास्त टीम मिटिंग करायची नाही मी विनंती करतो. आमच्या हाजाकरकडून सूचना आली आहे निलेश पोट जावले टीमला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त टीम मिटिंग संबंध करायची नाही आहे. 6 चेंडू आणि 14 धाब्याची गरज असणार ती म्हणजे नेरे दुंद्रे विभाग टीमला. डीजे देखो साबिर की ये शान, देखो साबिर की ये शान, जिनसे राजी है रहमान, जिनसे राजी है रहमान। देखो साबिर की ये शान, देखो साबिर की ये शान, है हुसैनी खानदान, है हुसैनी खानदान। देखो साबिर की ये शान, देखो साबिर की ये शान, बीबी फातिमा की जान, बीबी फातिमा की जान। नक्कीच साबिर दलवी हे नाव मात्र चर्चेत राहिले सर्वांच्या. मी पुन्हा एकदा आवर्जून उल्लेख करीन कारण जे स्वप्न होतं या कर्नला पंचक्रोशीने पहिल्यांदा नाईट स्पर्धा घडवण्याचं ते पहिलं जर स्वप्न जर कोणी साकारलं असेल या विभागामध्ये तर ते नाव आहे साबिर दलवी यांचं. मी आवर्जून त्यांचा उल्लेख करीन कारण पहिली नाईट स्पर्धा आम्ही पाहिली कर्नला पंचक्रोशीमध्ये. साबिर दलवी यांच्या माध्यमातून ऐशास्वर बारापाडा यांच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 14 धावा. निलेश गाताडे स्ट्राईक एंडकडे फुलर लेनचा चेंडू. सिद्धेश वास्कर मात्र पुन्हा एकदा गुणवत्ता दाखवत आपली या पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहतोय राईट राऊंड द विकेट चेंडू फेकतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करतोय. पूर्णपणे पॉपिंग क्रीचा वापर करतो शोल्डरचा वापर करतो. वेग देखील प्राप्त करतो आपल्या चेंडूमध्ये. भंगारपाडा एकता भंगारपाडा संघाचा हा खेळाडू सिद्धेश वास्कर आपण पाहतो पहिला चेंडू डॉट फेकला. 5 बॉल आणि 14 धाब्याची गरज असणार आहे ती म्हणजे नेरे दुंद्रे विभाग टीमला. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा यावेळेस मध्ये बॅट कट पंचांकडे जोरदार अपील होती. 1 धाव कंप्लीट. या ठिकाणी मात्र एकाच धाब्याचे समाधान मानावं लागेल. समीकरण बनलं गेलं. शेवटचे 4 बॉल आणि 13 धाब्याची गरज आपण पाहतो या ठिकाणी नेरे दुंद्रे विभाग टीमला. जो मोमेंटम खऱ्या हातानं हवा होता नेरे दुंद्रे विभाग टीमला तो मोमेंटम मात्र पहिल्या चेंडू दिला होता प्रवीण चोरगेनं जेव्हा षटकार लागवला होता. आणि त्यानंतर मात्र थोडासा डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळणं देखील खूप गरजेचं होतं कारण लो स्कोरिंग सामन्यामध्ये आपण पाहतो मॅचमध्ये नेहमीच सामने अटीतटीच्या रोमांचक होताना आपण सातत्याने पाहिलाय. तसाच सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 13 धाब्याची गरज जरा नेरे दुंद्रे विभाग टीमला. हा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेनचा होता. मिड विकेटमध्ये कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय. परेश कडके चेंडू खाली येतो. दुसऱ्या धाब्यासाठी दोन्ही फलंदाज निघाले. धोका संभावला गेलाय. या ठिकाणी मात्र मंगेश फडकेला मैदान सोडवावं लागेल. धन्यवाद डीजे. तर शेवटचे 3 बॉल आणि 12 धाब्याची गरज असणार आहे ती म्हणजे नेरे दुंद्रे विभाग टीमला. आणि नौका फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी उसारली संघाचा अजय डांगरकर. आणखीन एक दर्जेदार खेळाडू संकट मोचक असा हा फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. कोण विसरेल मुंबईच्या मैदानावरती पारगाव विपक्ष उसारली सामना. पारगाव संघाला मात्र खऱ्या अर्थानं खूप चांगलं प्रत्युत्तर या खेळाडूने दिलं होतं. आकाश सारीकर या गोलंदाजाने तब्बल 4 षटकार लगावले आणि या खेळाडूकडे देखील खूप सारी गुणवत्ता आहे. इथे देखील चांगली कामगिरी करायला लागेल. 3 बॉल 12 धाब्याची गरज. 2 मोठे षटकार किंवा लगातार 3 चौकार या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय संपादन करून देतील. कोणता संघ इथून 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल? निलेश पोट जावले संघ की नेरे दुंद्रे विभाग? सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र वेगावरती स्वार झाला. दिशा देखील भरकटले. गोलंदाजाने पंचाचा सिग्नल येतो. इट्स अ वाईट बॉल. अपांतर धाव मिळाली आपण पाहतो या ठिकाणी नेरे दुंद्रे विभाग टीमला. समीकरण देखील बनलं गेलं. शेवटचे 3 चेंडू आणि 11 धाब्याची गरज असणार आहे ती म्हणजे नेरे दुंद्रे विभाग टीमला. अजय डांगरकरला त्या खेळीला खऱ्या तर आठवावं लागेल. ज्या पद्धतीने फटके लगावले ते विचुंब्याच्या मैदानामध्ये तसे फटके खेळावे लागतील. तर एका बाजूने मात्र आणखीन एक डॉट चेंडू फेकावा लागेल. सिद्धेश वास्कर या गोलंदाजाला. 3 चेंडू 11 धाब्याची गरज मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र खूप रोमांचक बनलाय. या चेंडूमध्ये पूर्णपणे सामन्याचं भविष्य निर्भर असेल. फुलटॉस आहे. दिशा दिली आहे. चांगला फटका एकचूट केलाय. डीप बॅकवर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून निर्णायक क्षणाला येणारा हा निर्णायक दणदणीत षटकार अजयच्या बॅटमधून नेरे दुंद्रे विभाग टीमला. चमत्कार घडणार नाही
हालचाल केल्या बिगर नमस्कार होणार नाही हात वर गेल्या बिगर हालचाल केल्या बिगर हात वर गेल्या बिगर रिक्षा बी थांबणार नाही रस्ते मिळतील रे 17. धन्यवाद नितीन देखील खूप जोशमध्ये आलेत कारण त्यांच्या विभागातला हा संघ आहे नेरे धुंद्रे विभाग. तर 2 बॉल 5 धाब्याची गरज. मी ज्या खेळाडूचा उल्लेख केला होता नेरे नाईट स्पर्धेमध्ये या खेळाडू देखील बाईक मिळाली होती. तर एका बाजूने मात्र निलेश गाताडे सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून मात्र सिद्धेश वासकरला आपली गुणवत्ता दाखवावी लागेल तर दुसऱ्या बाजूने मात्र आपल्या कामगिरीमध्ये सातत्य टिकवावं लागेल अजय डांगरकर या फलंदाजाला. 2 चेंडू 5 धाबा. कोणता संघ इथून विजय संपादन करेल हा प्रश्न मात्र मैदानामध्ये उपस्थित होतोय. तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये उपस्थित होतोय. ज्या सामन्याची अपेक्षा खऱ्या अर्थानं तमाम प्रेक्षकांनी केली आहे. एवढी थंडी वाढली आहे तरी प्रेक्षक मात्र मैदान सोडायला मागत नाही आहेत कारण खऱ्या अर्थाने दर्दी प्रेक्षक आहेत. सामन्याचा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या मैदानात उपस्थित सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतोय. 2 चेंडू 5 धाब्याची गरज. सिद्धेश वासकर यावेळेस मात्र चांगलं कमबॅक करून देईल का आपल्या टीमसाठी. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू मोठा फटका लगायचा प्रयत्न फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोमध्ये सिद्धेशने हा झेल पकडलाय. कॉटन बॉल फलंदाज बाद अजय डांगरकर बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा 1 बॉल 5 धाब्याची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 5 धाब्याची गरज. अजय डांगरकरला मागचा चेंडू खराब फेकला होता सिद्धेशनं. फुल टॉसला मात्र कन्वर्ट केलं षटकारामध्ये. इथे मात्र चांगलं कमबॅक केलं आणि जो विकेट हवा होता तो विकेट देखील प्राप्त करून दिला. एक आगळ्या वेगळ्या क्षणाला आपण पाहतो या ठिकाणी सिद्धेश वासकर करण घनसोलकर आंबिवली संघाची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नेरे धुंद्रे विभाग संघासाठी मात्र संघर्ष करावा लागेल या दोन्ही खेळाडूंना. 1 चेंडू आपण पाहतो या सामन्यामध्ये शिल्लक असेल आणि फक्त 5 धाब्याची गरज असेल ती म्हणजे नेरे धुंद्रे विभाग टीमला. निलेश गाताडे यावेळेस स्ट्राईक एंडकडे सज्ज होतोय. हा चेंडू फुलर लेन सामना फिनिश केलाय सिद्धेश वासकरनं. सामना त्या ठिकाणी जिंकल्यामध्ये निलेश पोट जावले संघाने